आता सगळ्याच मागण्यांविषयी आपण त्यांच्याकडे 10-15 होत्या, त्याविषयी सगळ्यांची आता त्यांनी चर्चा केली आणि ते ताबडतोब केलं नाही ना. दिवसभर रात्रभर सारखं सुरू होतं. ते आले ना, आम्ही ऐकलं असं पण नाही. सगळ्यांना विचारू, तज्ज्ञ, अभ्यासक, काही समन्वयक, मराठा समाज, जे जे ज्ञानी त्यात होते काही काही, त्यांना सगळ्यांना विचारून आपण ते सगळे खलबतं करून ते मान्य केलंय. आणि आता उद्याच्या मंगळवारपासून आता हे सगळ्या सूचना आदेश सरकार स्तरावर, अधिकारी स्तरावर निघायला सुरुवात होतील. तर 58 लाख नोंदी ह्या लय महत्वाच्या होत्या. तर 58 लाख नोंदीचे जर प्रमाणपत्र दिले तर 2.5-3 कोटी मराठा समाज आरक्षणात जाते. त्यामुळे ते प्रमाणपत्र घेणं खूप गरजेचं होतं, कारण तो पूर्ण राज्यभरातला विषय होता. पुन्हा त्यांनी टाळाटाळ केली असती, अनेक अडचणी आल्या असत्यात. आता ते म्हणले की आता ते प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करतच राहिलेले, 58 लाखावर नोंदी सापडलेली ते. आणि व्हॅलिडच्या पण म्हणजे काय होईल, एक बाजू पक्की होऊन जाईल आपली. दुसरं होतं की हैदराबाद गॅझेटियरचं त्याच्यात यशस्वी देणं, कार्यपद्धती चांगली करणं गरजेचं होतं. त्यामुळे आता ते पण सुलभता त्याच्यात आणून आता तेही प्रमाणपत्र वाटप होतील, त्याचे आदेश काढतात म्हणे. आणि यशस्वी सगळ्या यांना दाखवले आपण अभ्यासकांना, त्याच्यात काय बदल करायचा का सांगितलं. त्यांनी पण काही सूचना होत्या, त्याच्यात काय बदल होते ते पण सांगितले. तेही त्यांना घ्यायला सांगितलं आणि ते म्हणले आम्ही घेतो. आता हे मंगळवारपासून कॅबिनेट पासून आम्ही ते बदल करायला सगळी सुरुवात करतो. त्यानंतर सातारा संस्थांचं गॅझेटियर, कोल्हापूर, औंध, पुणे, या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर, या सगळ्या संदर्भात आता ती कारवाई सुरू करायची. म्हणजे 1 महिन्याचा वेळ द्या, म्हणजे काय होईल, सातारा संस्थांचा GR काढण्यासाठी म्हणजे ते कोर्टात जाणार नाही, चॅलेंज होणार नाही या संदर्भात. आणि आम्हाला वाटलं की ठीक आहे, चला वेळ देऊयात. नाही दिला आपण महिन्यात, ते म्हणते आम्हाला चांगला GR काढायचा, तुमच्यामुळे आम्ही गडबडीत काढला. मग ते देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा म्हणले ना, गडबडीत काढला तर फक्त प्रसिद्ध होईल, म्हणजे प्रसिद्धी मिळेल, मग त्याचा फायदा काही होणार नाही. आणि 1 महिन्याला थांबून जर काढला तर ते समाजाच्या हिताचा राहील, असं स्वतः मीडियासमोर मुख्यमंत्र्यांचं ते स्टेटमेंट आहे. त्यामुळे ठीक आहे, महिन्याने द्या, काय 70-80 वर्ष नव्हतं ना, तर 1 महिन्याने दिल्याने काय फरक पडतो, ते पक्कच देतील ना. मग या हिशोबानं गुन्हे झालेत महाराष्ट्रातले सगळे सरसकट गुन्हे, त्या संदर्भातल्या काही कलमा किंवा असे अनेक विषय, ते गुन्हे मागे घेणे याबाबत चर्चा केली. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा तो GR, तेही आता 15 दिवसाच्या आत राहिलेले पैसे आणि ते सगळं क्लिअर करून देतो म्हणून सांगितलंय. मराठा आणि कुणबी मंत्रालय सेपरेट असलं पाहिजे मराठा समाजाच्या समस्यासाठी, म्हणून ते विषय झाला. शिंदे समितीची मुदतवाढ, असे EWचे विषय, यादी संख्या पद निर्माण करायचे, काही ECBCचे विषय होते, काही सारथीचे विषय होते, महामंडळाचे विषय होते. आता ते सगळे परताव्यापासूनचे सगळे विषय सुरू होतील. शिंदे समितीला मुदतवाढ आवश्यक होती, ती काम म्हणजे नोंदी शोधणं गरजेचं होतं. अशा मागण्यांच्या बाबत सगळी ते आता मंगळवारपासून सगळी सुरुवात करायला. बरं, यावेळी जर समजा तुमच्या दृष्टीनं जेव्हा तुम्ही नजरअंदाज करणं, दुर्लक्षित करणं असं म्हणता, असं जर सरकारकडून होत असेल तर मग तुम्ही कोणती भूमिका आहे? नाही, मी मग सांगितलं रेटे खाते ना वरी. आता इथून पुढे बार बार केलं एवढं सोपं असतं का? मग विश्वास ठेवणं न ठेवणं. आता हे त्यांनी मसुदा आणला होता, ड्राफ्ट आणला होता तयार करून. त्या ड्राफ्टवर दिवसभर चर्चा झालेली आणि रात्रभर सुद्धा. ते करायचं नाही करायचं ते म्हणले तुम्ही फक्त आत्ता सांगा, यानुसार आदेश आणि सूचना सरकारकडून काढायच्या, अधिकाऱ्यांकडून काढायचं, लगेच काढतो. पण म्हणलं ते बघून तर घ्यायला लागेल. कोण आपण म्हणायचं काढ आणि ते निघाव चुकीचं, म्हणून ते अभ्यासका पुढे सगळं ठेवलं, काही समन्वयका पुढे ठेवलं, काही समाजातले काही हुशार लोक होते त्यांच्या पुढे ठेवलं. गावात येऊन म्हणले काही बदल करायचा, त्यात काही हे असं ठेवायचं, आणि त्याच्यानंतर दिलंय. मग आता त्यांना सूचना आदेश काढायचे शासन स्तरावर, मग आता त्यांना हा तर म्हणावं लागेल ना त्या ड्राफ्टनुसार. आता हा म्हणलो तर मग रविवार होता, ठीक आहे, सोमवारपासून सुरू होईल ते सगळं काम. नाही केलं तर लढायला मी सज्ज आहे माझ्या समाजासाठी. पण मग आता चांगल्या कामाला शेवट नसतो, वाईट कामाला शेवट असतो. त्याचा द एंड होतो वाईट कामात, चांगल्या कामाचा कधीच होत नसतो. त्याला चांगल्या कामाला शेवट नसतो, सारखं लढावं लागतं तेव्हा चांगलं होत असतं. आणि चांगल्या कामाला शेवट नसतं, आणि नसला पण पाहिजे चांगल्या कामाला शेवट. आणि ते लई डोलकी होईल. काय तुमचे 7 होते तेव्हा कुठे गेलता, तेव्हा लय ओबीसीचं कल्याण केलं होय. तो सारखा होतं तेव्हा काय तर पाळणा बांधून दिला तेव्हा झोका ओबीसीला. काही बोलायचं उगा आपण, जे आलं की याच्यावर बोलायचं. हे बी धडायचे नाहीत, हे काय ओबीसीला हे काय पाळणा बांधला नाही, मराठ्याला बी काय झोका बांधून दिला नाही. आलेले बी आपल्या जनतेला कळा ना काही, ओबीसीला आणि मराठ्याला उगाच झुंजतो आपण. दोघांनी मिळून, ओबीसी आणि मराठा यांनी सगळ्यांनी मिळून
सरकार विरुद्ध झुंजलं पाहिजे. आणि ते आपल्या आपल्यात वाद लावून देतात, आपण सुरू आणि कसं चांगलं होईल ओबीसीचं वीर मराठ्याचं. मी तर मराठ्याचं कल्याण करणारच आहे, मी तर पुढे येणारच आहे का. अरे मग मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री धक्का लावतच नाहीत ना ओबीसी आरक्षणाला. आमचं आहे ते हक्काचं देतात, आमच्या नोंदी सापडल्या ते द्यायलेत. आम्ही तर कुठं म्हणतो त्यांना धक्का लावा. त्यांना धक्का लावू नका आणि ढकलू नका. तसंच राहून त्या लांबळी चोंबळी धरा. पण आमच्या नोंदी आमचे गॅझेटेर तर द्यावं लागतील ना, ते देता येतील. ते ओबीसीवर कुठं अन्याय. आमच्या नोंदी द्यायलेत, आमच्या लेकराचं कल्याण व्हायला. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.